नमस्कार. आज मी लाईव्ह आलोय यासाठी की आज अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळालेला आहे. आणि अरविंद केजरीवाल यांना जामीन म्हणजे आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते खुश तर आहेतच, देशभर सगळे खुश आहेत, जल्लोष करतायत, व्यक्त होत आहेत, आनंद व्यक्त करतायत, पेढे वाटतायत. परंतु याहूनही सर्वात महत्वाचं म्हणजे आज अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेमुळे खरं तर एका अर्थाने भारतातील सामान्य नागरिकाला मोठा दिलासा मिळणारा हा निर्णय आहे. तो अशासाठी आहे की हा लोकशाही आणि संविधानाचा विजय. आणि तो कोर्टाने काय म्हटलं म्हणजे एकीकडे अरविंद केजरीवाल येण्यामुळे आम आदमी पार्टीला मध्ये नवा उत्साह संचारला आहे. आता आम आदमी पार्टी वेगळ्या जी घोडदौड चालू होती तिला अजून एक वेग मिळणार आहे. हे सगळं आहे, हे आहेच आहे, कारण आता निवडणुका तोंडावर आहे. हरियाणाची इलेक्शन आहे, पुढच्या वर्षी दिल्लीची इलेक्शन आहे, महाराष्ट्रातली इलेक्शन आहे, तिकडे काश्मीर भागामध्ये काही आमचे सीट्स लढवल्या जात आहेत. त्यामुळे अत्यंत महत्वाचं इलेक्शनच्या तोंडावरती हा त्यांना एका अर्थाने अडकवण्याचं जे षडयंत्र होतं त्याच्यामधून सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला. आणि हा दिलासा देत असताना सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती संविधान, कायदा आणि त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरती कुठेतरी विश्वास बसावा अशी आजची स्थिती. आणि म्हणून हा भारतीय सर्वच नागरिकांसाठी म्हणजे त्याच्यातले सर्व घटक सुद्धा आले. हे घटक काय आहेत? हे घटक म्हणजे तुमची न्याय व्यवस्था सुद्धा आली, तपास यंत्रणा सुद्धा आली. या सगळ्यांच्या दृष्टीने आजचा निर्णय महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आणि काय घडलं हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. खरं तर हा तथाकथित घोटाळा हे आपण पूर्वीपासून बघतोय की तो जो काही आदेश काढला आणि मग त्याच्यानंतर जे काही धोरण अवलंबलं गेलं त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असा भाजपने आरोप केला. मग त्याच्यावरती चौकशी लावली गेली, तिथल्या राज्यपालांनी चौकशी लावली, सीबीआयची केस झाली, ईडीची केस झाली. आता याच्यामध्ये काय झालं की ईडीची केस झाली, याच्यामध्ये बऱ्याच धाडी झाल्या, बरेच कागदपत्र म्हणजे 5,000, 10,000 कागदपत्र हे दाखल केले गेले, परंतु कुठेही एक पैशाचा सुद्धा पुरावा मिळाला नाही. आणि कुठे कुठे म्हटलं तर सिसोदियांच्या केसमध्ये निर्णयामध्ये पण म्हटलं गेलं. ईडीने जेव्हा म्हटलं तेव्हाही हे म्हटलं की ईडीने पण असा प्रश्नचिन्ह केला की तुमच्याकडे पुरावे काय आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतका दीर्घकालीन चालणारा हा खटला अजून उभाच राहत नाही. त्याच्या चौकशीच्या नावाने किती दिवस तुम्ही कोणाकोणाला ठेवणार आहात. त्यामुळे सिसोदियांच्या वेळेस तर हे जवळजवळ 1.5-2 वर्ष होत आलेले होते. त्याच्याबरोबर संजय सिंग यांना पण 6 महिने केलं. आत्ता यांना जूनमध्ये अरविंद केजरीवालांना अटक केल्यानंतर आत्ता त्यांची सुटका झालेली आहे. हे सगळे जे आहे ते प्रयोग याच्यामध्ये हा जर मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या प्रमाणे अटक केलेली असेल तर एक पैशाचा पुरावा मिळाला का तर एक पैशाचा पुरावा पण मिळाला नाही. आणि याच्या उत्तर देताना आपल्याला आठवत असेल मोदी यांनी असं म्हटलं होतं की असा पुरावा कुणीतरी त्यांनी पैसे फिरवले असतील, केले असतील, म्हणजे त्यांना हे मान्य होतं ना की एक पैशाचा पुरावा मिळाला नाही. त्यामुळे एकीकडे मोदी यांनी स्वतः हे म्हटलेलं होतं. त्यामुळे या सगळ्या केसमध्ये एक पैशाचा पुरावा नाही हे स्पष्ट आहे. याच्यामध्ये जे कोणी साक्षीदार आहेत ते साक्षीदार त्यांना मुळात गुन्हेगार म्हणून आधी ताब्यात घेतलं, आरोपी म्हणून ताब्यात घेतलं गेलं आणि मग त्यांना माफीचं साक्षीदार केलं गेलं. बरं, यांच्याकडनं 55 कोटी रुपये हे भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये मिळालेले आहेत हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं. म्हणजे ही केस इतकी साधी सोपी नाही. याच्यामध्ये एक पैशाचा पुरावा नाही, परंतु जे साक्षीदार म्हणून उभे केले गेले ते माफीचे साक्षीदार आहेत. म्हणजे आधी त्यांच्यावर आरोप केला, त्यांच्याकडनं पैसे उकळले गेले, त्यांना माफीचं साक्षीदार केलं गेलं आणि मग त्यांनी केजरीवाल यांचं नाव घेतलं. अशी सगळी ही केस आहे. याच्यामध्ये बरं सुरुवातीला या साक्षीदारांनी आधी वेगळी विधानं दिली, नंतर वेगळी विधानं दिली. त्यामुळे सिलेक्टिव्ह साक्ष घेता येते का हा सुद्धा याच्यातला महत्वाचा प्रश्न होता. आणि मागच्या वेळेस सिसोदियांच्या वेळेस त्यांनी हे म्हटलं ते अशा पद्धतीने सिलेक्टिव्ह पुरावे म्हणजे जर साक्षीदार एकदा आधी वेगवेगळं बोललं, 10 वेळा तो म्हटला की आमचा आणि केजरीवालांचा काही संबंध नाही, याच्यात आम्ही पैसे दिले गेले नाही, आणि तो 11व्या वेळेस त्याच्यावरती दबाव आणल्यानंतर म्हणजे कोर्टाच्या किंवा खरं तर ईडीच्या शब्दात सांगायचं तर त्यांना काय मधाचं बोट त्यांचा जो शब्द आहे त्या पद्धतीने मधाचं बोट दाखवल्यानंतर जर तो फिरला तर त्याची ती मात्र साक्ष खरी आणि आधीच्या सर्व खोट्या अशा पद्धतीचं सगळं घडलेलं आहे. आणि याच्यावरती ईडीनी जेव्हा हे केलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली आहे, हेही महत्वाचं. बरं, आजच्या निकालामध्ये काय झालं की ईडीने जेव्हा अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला म्हणजे हा ईडीने जामीन कधी दिला, ईडीच्या केसमध्ये जामीन कधी झाला तर तो जूनमध्ये झाला, 26 जूनला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी
सीबीआयनी त्यांना ताब्यात घेतलं चौकशीसाठी. बरं, ही सीबीआय 22 महिने काही करत नव्हती. म्हणजे सीबीआयने केस सुरू केली, चौकशी केली, त्यांच्या घरावरती छापे टाकले, हे सगळं केल्यानंतर 22 महिन्यामध्ये त्यांनी काही केलं नाही. पण ईडी केस लढवत होती आणि ईडीच्या केसमधून जामीन मिळाला. त्या दिवशी संध्याकाळी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतलं, अटक केली. म्हणजे हे जे षडयंत्र आहे हे आम्ही षडयंत्रच म्हणत होतो. याला तर आमचे जे वकील आहेत कोर्टामध्ये ते त्याला इन्शुरन्स अरेस्ट असा शब्द ते वापरत होते. आणि हा इन्शुरन्स अरेस्ट हा शब्द आहे की हमी, थोडक्यात मोदी यांना हमी, म्हणजे मोदी यांना हे बाहेर येऊन नको होते, त्यामुळे चौकशीच्या नावाने आतमध्ये अडकून ठेवण्याचं हे सगळं धोरण होतं. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आजच्या याच्यामध्ये 2 जज होते, त्यातले जे दुसरे जज आहेत भुयान यांनी महत्वाची निरीक्षणं नोंदवली. आणि ती निरीक्षणं मुद्दामून मी आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी मुद्दामून ती वाचून दाखवतोय. ती अत्यंत महत्वाची, की कदाचित मीडियामधून येणार नाहीत, महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, मराठी माणसाला कळणार नाही. आणि मराठी माणसाला वाटतं की काहीतरी घडलं असेल तिथे, निश्चित काहीतरी तिथे पैशाचा अफरातफर झाली असेल, त्याशिवाय इतके दिवस ताब्यात घेतात असं वगैरे म्हटलं जातं. तेव्हा त्यांना हे माहिती व्हावं म्हणून मी मुद्दामून सुप्रीम कोर्टाची निरीक्षण आहेत, म्हणजे ती कुठल्या खालच्या कोर्टाची निरीक्षणं नाहीत, ही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली निरीक्षण आहेत. त्याच्यामध्ये अतिशय आता महत्वाचं त्यांनी असं म्हटलं की 22 महिने तुम्ही अटक केली नाही. सच ऍक्शन बाय सीबीआय रेजेस सिरियस क्वेश्चन. आणि सीबीआय वॉज ओनली टू फ्रस्ट्रेट द बेल ग्रँटेड इन द ईडी केस. म्हणजे सीबीआयने हे मुद्दामूनच केलं की याच्यामध्ये अरेस्ट करण्यासाठीच हे केलेलं आहे आणि हे अतिशय सिरियस आहे. सीबीआयच्या विश्वासार्हतेवरती त्यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे तपास यंत्रणा म्हणत असताना आपण म्हणतोय तर त्याच्यामध्ये त्यांचा शब्द जो आहे तो असा आहे की सीबीआय ही पिंजऱ्यातली पोपट होता कामा नये, तो मुक्त असायला पाहिजे. हे सीबीआयच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. आणि त्यामुळे आजवर विरोधी पक्ष त्याच्यावरती आरोप करत आले मोदी सरकारवरती की तुम्ही त्यांना एका अर्थाने पिंजऱ्यातले पोपट बनवलं आहे तपास यंत्रणांना. परंतु आज हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाला, व्यक्तीला अरेस्ट करणं म्हणजे अटक करण्याचा ताकद किंवा जो काही त्यांचा अधिकार आहे तो त्याने वापरावा कसा, याविषयी पण त्यांनी टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी, लॉ कॅनॉट बी यूज फॉर टार्गेटेड हॅरेसमेंट. आणि याच्यामध्ये केजरीवाल यांना हॅरेसमेंट करण्यासाठीच ही जी काय अटक झाली होती अशा पद्धतीचं एक निरीक्षण यांनी नोंदवलेलं आहे. हॅरेसमेंटचा अर्थ आपल्याला समजतो, त्या माणसाला त्याचा छळ करण्यासाठी, अरविंद केजरीवाल यांचा छळ करण्यासाठीच ही अटक होती अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पीएमएलए म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा जो कायदा आहे मुळातच हा कायदा अतिशय कडक आहे. म्हणजे नॉर्मल तुमचे जे इतर कायदे असतात त्या कायद्यानुसार काय असतं की जोपर्यंत आरोप साबित होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार मानता येत नाही किंवा तुम्हाला तपास यंत्रणांना आरोप साबित करायला लागतो. परंतु पीएमएलए कायदा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग मध्ये असं आहे की त्या आरोपीला हे सिद्ध करायला लागतं की तो निर्दोष आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला जामीन मिळू शकतो. आता हा कायदा का केला गेला होता तर नक्षलाईट, देशद्रोही आदी लोकांच्या संदर्भात जे आर्थिक गुन्हे होतात त्यांना रोखण्यासाठी या पद्धतीचा अतिशय कडक कायदा केला गेला. परंतु त्याचा वापर मोदी सरकारने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला रोखण्यासाठी केला. आणि त्यामुळे याच्यामधलं हे स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे की या कोर्टाने असं म्हटलं, बेल इज द रूल अँड जेल इज द एक्सेप्शन. हे म्हणायला म्हणजे याचा अर्थ असा होतो की यापुढे पीएमएलए म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट कशा पद्धतीने वापरावा याच्या संदर्भातली मार्गदर्शक तत्वच एका अर्थाने सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. कारण आजवर असं होतं की पीएमएलएच्या अंडर या सगळ्या अटक होत होत्या. त्यामुळे सीबीआयच्या केसमध्ये सुटणं एक वेळ सोपं होतं, परंतु ईडी ज्या पीएमएलएच्या ऍक्टच्या खाली केसेस लावायच्या त्याच्यामध्ये माणसं सुटत नव्हती, अडकत होती. परंतु या सगळ्यामध्ये तपास यंत्रणांच्याकडे काही पुरावे नसल्यामुळे आणि 2-2 वर्ष या केसेस चाललेल्या असल्यामुळे, कागदोपत्रांशिवाय काही दुसरे पुरावे नसल्यामुळे, बरं बाहेर काही असे पैशाचा हा व्यवहार आहे त्यामुळे त्याचे पैशाचे व्यवहार हे सापडायला पाहिजेत. परंतु असं काही नसल्यामुळे एका अर्थाने सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की याच्यामध्ये फारसं काही तथ्य दिसत नाही.
अरविंद केजरीवाल बाहेर येण्याने कुठल्याही पद्धतीची अडचण निर्माण होत नाही, त्यामुळे या अर्थाचा हा निर्णय दिला गेला. आता याच्यामध्ये सिरियस रिझर्वेशन्स आहेत ही सगळी जी आहेत, किंवा आपण जे आता म्हटलं की सीबीआय मस्ट डिस्पेल द नोशन आणि ऑफ बिईंग अ केज पॅरट अँड मस्ट शो इट इज अ अनकेज पॅरट. तर म्हणजे एका अर्थाने मला जे म्हटलं की सीबीआयने स्वतःची आता प्रतिमा सुधारायला लागेल. सीबीआयला स्वतःची प्रतिमा या अर्थाने जी बदनाम झालेली आहे ती बदलून घ्यायला लागेल. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामधले जे सर्व अरविंद केजरीवालचे चाहते आहेत त्यांच्यासाठी आज अत्यंत दिलासा देणारी घटना आहे. मनीष सिसोदिया असतील, संजय सिंग असतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी विजय नायर हे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते त्यांनाही अटक केली होती. या सगळ्यांची सुटका झाली. के कवितांच्या संदर्भातही असे आरोप झाले होते, त्यांनाही अटकेत ठेवण्यात आलं होतं, त्यांनाही जामीन मिळाला. असं करत करत सर्व जे याच्यामधले जे आरोपी म्हणून मोदी सरकारने उभे केलेले आहेत ते एक एक करत सर्वांना जामीन मिळतोय. आणि याच्यानंतर सुद्धा अजून केस उभी राहत नाही, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे केस उभी राहत नाही, तुम्ही काही पद्धतीची चौकशीच्या नावाने फक्त आतमध्ये तिहार जेलमध्ये ठेवता. अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात तर अनेक गोष्टी घडल्या की त्यांचं बीपी शुगर जे आहे त्याची लेवल बदलत होती, तरी सुद्धा त्यांना इन्शुरन्स दिलं नाही, असे बऱ्याच गोष्टी घडलेल्या या मधल्या काळामध्ये. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी हे अरविंद केजरीवालांना घाबरतात आणि म्हणूनच हे या पद्धतीचा जो निर्णय आहे तो मोदी सरकारने घेण्याचं धाडस दाखवलेलं असावं. आणि म्हणूनच आता एका अर्थाने अरविंद केजरीवाल बाहेर आल्यानंतर मोदी सरकारचा आता एका अर्थाने उतरता काळ सुरू झालेला आहे आणि त्याची सुरुवात या आत्ताच्या इलेक्शन्समधून होईल असं निश्चितपणे आम्हाला आशा आहे. आणि मला असं वाटतं की आज आपण खुशी मनावं. भारतीय लोकशाहीसाठी, संविधानासाठी अत्यंत महत्वाचा आनंदाची गोष्ट आहे. त्या सगळ्याबद्दल तुमच्या सर्वांचेही अभिनंदन. अरविंद केजरीवाल यांच्या मागे मनाने उभे राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद.